हॅलो हॅलो. चला, पंचांनी देखील मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी प्रवेश केलाय. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2024 दिवस क्रमांक दुसरा आणि या दुसऱ्या दिवसातील 7वी मॅच तुमच्या समोर या ठिकाणी रंगतीय. 8वी मॅच, शेवटची मॅच या ठिकाणी ठुणे विपक्ष दहिवली या दोन संघांमध्ये ही शेवटची लढत आजच्या दिवसामधली पाहायला मिळतीय. दहिवली संघ मागच्या मॅच मध्ये देखील बराच संघर्ष केला, परंतु पराभव पदरी पडला त्यांचा चेरवली संघाविरुद्ध. आणि आता ठुणे संघाविरुद्ध फाईट करताना तुम्हाला दिसणार आहेत. टॉस जिंकला या ठिकाणी ठुणे संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षण सज्ज करताना तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी दहिवली संघ. यशवंत आणि जगन ही सलामीची जोडी या ठिकाणी ठुणे संघाकडनं मैदानाच्या आत आली आहे. तर एका बाजूला संकेत या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. संकेतचा पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. पाच षटकांची मॅच या ठिकाणी यशवंत आणि जगन ही सलामीची जोडी या संघ विजयासाठी या मार्ग शोधतायत. संकेत या ठिकाणी पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटनं सज्ज झालाय. शॉट ऑफ गुडलेनचा वापर केलाय, परंतु बॉल अगदी खालच्या दिशेला राहिल्यामुळे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होऊ शकला नाहीये आणि डॉट बॉलच्या माध्यमातून संकेतच्या या ओव्हरची सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल संकेत पुन्हा एकदा सज्ज आहे. अगदी फलंदाज शफल झालाय. बॉलला ओव्हर पिच बनवले या ठिकाणी, थोडा ऑफ स्टंप पासून दूर ठेवलाय, परंतु शफल झाल्यामुळे ऑन साइड बॉल खेळून काढलाय आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण केले आहेत. या 2 रन्सने आपल्या संघाचा श्रीगणेश केला या ठिकाणी ठुणे संघानं. मॅन्डेटरी पॉवर प्ले या ठिकाणी चालू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे 2 फलंदाज फलंदाजी करतायत. अजून एक बॉल ऑन साइडला खेळला या ठिकाणी. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आहे. दरम्यान फक्त एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल. पूर्ण दिवस आजच्या दिवसातली तिसरी मॅच दोन्ही संघ या ठिकाणी खेळतायत आणि चांगला या ठिकाणी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, गॅप फाइंड आउट केला आणि गॅप मधून या बॉलला पाठवले जगन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि जगनच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. नजाकत पूर्ण फटका पाहायला मिळाला या ठिकाणी जगनच्या बॅट मधून. या ठिकाणी इथे देखील शफल झालाय, परंतु आता मात्र संपर्क होऊ शकला नाहीये आणि वाईड देखील मिळणार नाहीये, कारण लाईन आणि लेंथ मात्र या बॉलची अगदी योग्य होती. संकेतची ऑलराऊंडर खेळाडू आहे दहिवली संघाकडनं आणि सातत्याने हे ऑलराऊंड प्रदर्शन त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. चेरवली विरुद्ध नक्कीच या ठिकाणी 23 धावा त्या एका ओव्हरमध्ये कुठून काढल्या, परंतु आता
एका चांगल्या मनस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या संघासाठी मैदानात उतरले. दोन्ही संघ पाहिले तर एक एक सामना जिंकलेत आणि एक सामना पराभूत झालेत. इथे कोणता संघ दुसरा विजय संपादन करणार आहे या शिंदरूण प्रीमियर लीग 2024 मध्ये. शॉट ऑफ लेनचा वापर केलाय आणि इथे मात्र योग्य फायदा उचलला गेलाय. जगनच्या माध्यमातून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि जगनच्या बॅटमधून आलाय हा दुसरा दमदार चौकार. चांगलं षटक हाताळले संकेतनं या ठिकाणी. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये अगदी 6 चेंडू टाकलेत आणि या 6 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्या आहेत संकेतच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि सतीश पाटील या ठिकाणी सज्ज या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. 11 रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कोणताही संपर्क नाहीये. चेहऱ्यावर एक स्माइल देखील या ठिकाणी. प्रयत्न फसलाय परंतु या पॉवर प्ले मध्ये हे असेच काहीशे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सतीश पाटीलच्या या ओव्हरची सुरुवात नक्कीच या ठिकाणी डॉट चेंडूच्या सहाय्याने झाली आहे. 11 धावा तुम्ही धावफलकावर पाहतायत आतापर्यंत. चांगला बॉल या ठिकाणी. लाईन मात्र मिस झाली आहे. आम्हाला इथनं वाटलं या ठिकाणी स्टंप वरने गेलाय परंतु पंचांनी चांगलं जज केलं या बॉलला आणि आउटसाइड द लेग स्टंप हा बॉल दिसून आलाय त्यांना. वाईड चा इशारा त्यांनी केलाय. एक्स्ट्राच्या रूपानं सिंगल नक्कीच ऍड केली जाईल संघाच्या खात्यामध्ये. बॅक टू बॅक दुसरा वाईड या ठिकाणी. कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाहीये गोलंदाजावर कारण संकेतनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्या पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी पुढे जायचं आहे. परंतु आता मात्र हे मागचे 2 खराब चेंडू हाताळले सतीश पाटीलनं. कमबॅक करावं लागेल. चांगला फटका आहे. फिल्डर नाहीये इकडे. बॉल चाललाय या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे या चौकाराला या ठिकाणी फलंदाज यशवंतच्या बॅटमधून. इथे देखील रिव्हर्सचा प्रयत्न आहे परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये कोणत्याही प्रकारचा. 2दा रिव्हर्सचा अटेम्प्ट या ठिकाणी यशवंतच्या माध्यमातून झाला परंतु दोन्ही वेळा त्याला अपयश मिळालंय. परंतु या ठिकाणी स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा एरिया दोन्ही फलंदाज या ठिकाणी चांगला खेळतायत. जगन देखील त्या बाजूला चांगले फटके खेळतो आणि यशवंत देखील. इनफिल्डच्या फिल्डरकडनं त्या ठिकाणी बॅकअप मिळत आहे परंतु लाईन मात्र ही देखील मिस झाली आहे आणि सतीश पाटीलकडनं हा देखील या ठिकाणी वाईड बॉल वाईड +1 अशा प्रकारे 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या आहेत. 2 धावांनी तुम्ही या ठिकाणी पुणे संघाची धावसंख्या बघितली तर ती 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अपील करतात पंचांकडे परंतु पंचांचा वाईड बॉलचा इशारा आला इथे आणि एक्स्ट्राच्या रूपानं सिंगल ऍड केली जाईल या ठिकाणी. जोरदार अपील होती परंतु कधी कधी वाईड लपवण्यासाठी देखील किपरच्या माध्यमातून अशा प्रकारचे अटेम्प्ट होत राहतात. परंतु पूर्ण अंपायरिंग अशा दिवसामध्ये आपल्या अंपायर्सकडनं खूप चांगली अंपायरिंग झाली आहे त्यामुळे त्यांच्याकडनं चुकी होणार नाहीये आणि हा वाईड चेंडू या ठिकाणी गृहीत धरला गेलाय. रन ऍड केली आहे
एक्स्ट्राच्या रूपानं हा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र सरळ बॉडीवर जाऊन आदळलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू या ठिकाणी सतीश पाटीलच्या माध्यमातून टाकला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी 11 धावा आलेल्या आणि आतापर्यंत सेकंड ओव्हर मार्गस्थ असताना धावसंख्या तुम्ही पाहिली तर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 9 धावा खर्च केल्या सतीश पाटीलने या ओव्हरमध्ये आतापर्यंत. इथे बॅटची एज घेतलेली, परंतु झेल मात्र घेता आला नाहीये आणि दरम्यान अजून एक सिंगल पूर्ण केली गेली आहे. 5 चेंडू हाताळलेत सतीश पाटीलनं आणि त्याच्या या ओव्हरमध्ये आता मात्र हा शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्ले मधलं हे अंतिम चेंडू आहे या ठिकाणी दुसरा ओव्हर मार्गस्थ असताना. फटका खोदून काढलाय, स्टेप आउट झालाय. इनफिल्डचा फिल्डर थोडा फंबल झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का या ठिकाणी? प्रयत्न नक्कीच केलाय. संधी या विकेटची आणि आपली विकेट या ठिकाणी गमवावी लागेल ती फलंदाज यशवंत. बॅक टू द डॅकआउट. डीजे बनवल्या दोन्ही फलंदाजांनी, परंतु लास्ट बॉलवर यशवंतची विकेट मिळाली. अक्षयचा हा फटका या ठिकाणी चांगला आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे देखील झालाय. कोऑर्डिनेशन मध्ये थोडस गडबड पाहायला मिळाले फलंदाजांकडनं, कारण मागच्या वेळी देखील रनआउट झाला यशवंत. त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या धावेची आवश्यकता नव्हती, परंतु थोडस खराब कोऑर्डिनेशन आणि आपली विकेट त्याला गमवावी लागली. इथे 2 धावा नक्कीच आल्यात अक्षयला या बॉलवर आणि हर्षलच्या माध्यमातून हे तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक मार्गास्त आहे हर्षलच्या माध्यमातून. या ठिकाणी एक सिंगल नक्कीच प्राप्त झाली आहे. विकेट किपरकडनं बॉल मिस झाला आणि त्याचा परिणाम ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नव्हती तिथे एक धाव मिळाली. हा बॉल आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. खूप चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वतः बॉलर हर्षलकडनं देखील होत आहे आणि दरम्यान इथे देखील कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डीप मिडविकेटला फिल्डर सज्ज आहे. एकच धाब्यावर इथे देखील समाधान मानावं लागेल. धावा चांगल्या आलेल्या आहेत पुणे संघासाठी आतापर्यंत. गडी नक्कीच त्यांनी एक गमावला असला तरी मात्र चौकार आणि सिंगल डबलच्या खेळानं ते धावांची सरासरी या ठिकाणी मेंटेन करतायत. अगदी 10च्या सरासरीने जरी धावा झाल्या तरी मात्र टार्गेट चेस करणं तेवढं सोपं नाहीये. हा बॉल थोडा बॉडीवर जाऊन आदळला या ठिकाणी अक्षयच्या. दरम्यान लेग बायच्या रूपाने ही सिंगल या ठिकाणी ऍड केली जाईल संघाच्या खात्यामध्ये. सत्तावीस धावा फलकावर. विकेट किपरला बीट केलाय. अतिशय चलाखीनं मात्र हा फटका खेळला गेलाय फलंदाज जगनच्या माध्यमातून आणि हा बॉल या ठिकाणी
फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय. चौकार आला या ठिकाणी जगनच्या बॅटमधून. चौकारानं तुम्ही जर रन्स बघितले इथे तर तब्बल 31 आकड्यावर जाऊन पोहोचतीये धावसंख्या. 3 षटकांचा खेळ नक्कीच संपन्न झालाय. पाहिलं तर एक षटक संकेतनं हाताळलं, त्यानं 11 धावा खर्च केल्या. 36च्या षटकामध्ये देखील 11 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. एक बॅलन्स बॅटल आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यानंतर चौथ्या षटकामध्ये किशोर सज्ज झालाय, ज्यानं बॅटिंग देखील फार चांगली केली आजच्या दिवसामध्ये बॉलिंग देखील फार चांगली करतोय. ऑलराऊंडर खेळाडू दहिवली संघामध्ये चांगल्या प्रकारचे आहेत आणि त्यांच्या कौशल्यावर त्यांनी एक सामना नक्कीच जिंकला. चेरवली संघाविरुद्ध फक्त तब्बल 80+ धावा चेस करत असताना 10 धावांनी ते सामना पराभूत झालेत. यावरनं त्यांचं बॅटिंग कौशल्य देखील दिसून येतं. किशोर या ठिकाणी सज्ज आहे बॉलिंग मार्कवर. 31. हुक करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र प्रयत्न फसलाय आणि आपली विकेट देखील गमवावी लागली आहे, कारण कोऑर्डिनेशन सातत्याने खराब पाहायला मिळालं या ठिकाणी. जगन आणि यशवंत मध्ये देखील तेच झालं. आता जगन आणि अक्षय मध्ये देखील तेच झालं. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं असतं क्रीजवर ज्यावेळी तुम्ही असता. लेझी क्रिकेट, थोडासा लेझीनेसला तुम्ही जागा दिली तर तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच या ठिकाणी भोगावे लागतात आणि तसंच काहीसं या मॅच मध्ये घडलंय. धावगती नक्कीच या ठिकाणी चांगली असली तरी देखील किशोरनं मात्र जर हे षटक चांगलं हाताळलं तर थोडं प्रेशर मात्र या ठिकाणी पुणे संघावर देखील क्रिएट होऊ शकतं. त्यामुळे चांगला फटका या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. इथे फिल्डर आहे, दरम्यान फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. संधी उपलब्ध केली आणि ती यश देखील मिळालं या ठिकाणी. बॅटची एज आणि सरळ विकेट किपरकडे आणि अजून एक धक्का लागला जाईल या ठिकाणी ठुणे संघाला, तो फलंदाज जयच्या रूपानं. गोल्डन डकचा शिकार झालाय जय या ठिकाणी. कोणत्याही प्रकारचं परफॉर्म करता आलं नाहीये संघाला. या ठिकाणी आवश्यकता एका चांगल्या पार्टनरशिपची, कारण यानंतर अजून एक षटक शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मध्ये. मेजर उल्हासजी बांगर सर, आपण देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. या टुर्नामेंटमध्ये आपली देखील उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय होती. आपलं देखील मी या SPL 2024च्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. मान्यवरांची मांदियाळी अशीच आपल्याला लाभत राहो. या ठिकाणी बॉल बराच उंच गेलाय आणि इथे मात्र अजून एकदा यश संपादन केलं जाईल गोलंदाज किशोरच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरी मोठी विकेट या ठिकाणी मिळतीये आणि किशोर मात्र मी म्हणेन विकेट टेकिंगच्या रेसमध्ये फार चांगला आहे. सातत्याने विकेट डॉट बॉल टाकण्यामध्ये त्याला यश मिळतं. इथे देखील 2 बॉलमध्ये 2 विकेट त्याला मिळाल्यात आणि धावगती जर पाहिली तर या ठिकाणी 32 ही स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळते. चार बॉलमध्ये पहिल्या बॉलवर रनआउट पाहायला मिळालं आणि मागचे 2 या ठिकाणी एक कॉट बिहाइंड झाला आणि ही एक कॅच. अशा प्रकारे या ओव्हरचं चित्र आतापर्यंत राहिलंय. त्यामध्ये फक्त 4 बॉलमध्ये एक सिंगल प्राप्त झाली आहे आणि जर रन्स तुम्ही बघितले तर फक्त 32 आकड्यावर स्थिरावलेली. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये 31 धावा होत्या, या ओव्हरमध्ये फक्त एक सिंगल खर्च झाली आहे. त्यामुळे किशोरनं जे कमबॅक करून द्यायचं हवं आपल्या संघाला ते मात्र करून दिलं. इथे उर्वरित 2 चेंडू जर चांगले हाताळले तर मी म्हणेन थोडं प्रेशर नक्कीच या ठिकाणी ठुणे संघावर क्रिएट होणार आहे. उंच गेलाय बॉल, मिस टाइम स्ट्रोक. हॅट्रिकची संधी आहे किशोरसाठी आणि हॅट्रिकची संधी गमावली आहे या ठिकाणी. अशा दिवसामध्ये अगदी अजून 2-3 गोलंदाजांना ही संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. चेंडू बराच वेळ हवेत होता. अशा वेळी कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं असतं आणि कोऑर्डिनेशन देखील. अगदी 3 फिल्डर या ठिकाणी बॉलच्या खाली आले आणि तिथे जजमेंट चुकलं विकेट किपरचं. थोडासा अलर्टनेस त्या ठिकाणी किशोरचं देखील असता तर कदाचित ही कॅच झाली असती, परंतु बॉल सरळ खाली पडला
आणि त्याचा परिणाम काही धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. चांगला फटका आहे ऑन साइडला. इथे काय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. पाच धावा त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या फिल्डरनं वाचवल्यात. अप्रतिम दर्जाचे एफर्ट्स त्याच्या माध्यमातून. दहिवली संघानं या ओव्हरमध्ये मात्र फार चांगलं परफॉर्म केलंय. बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, बॅकअप त्याला किशोरला देखील मिळालं फिल्डिंगच्या माध्यमातून. आणि फक्त 3 धावा त्याच्या माध्यमातून खर्च झाल्या आहेत या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 4 संपन्न झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती या ठिकाणी 34. शेवटचं षटक या ठिकाणी गौरवच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पस्तीस धावा 35. माफ करा 34 धावा आहेत 34 रन्स. इथे देखील पहिल्या बॉलवर या ठिकाणी यश संपादन केले. अजून एक गडी बाद झाला या ठिकाणी ठोणे संघाचा. माफ करा या ठिकाणी 35 धावा झालेल्या आहेत कारण कॅच ड्रॉप झाली तेव्हाच्या 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्यात आणि त्यानुसार या ठिकाणी धावफलक तुम्ही पाहिलं तर 35 रन्स पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर विकेट, या बॉलवर या ठिकाणी एक सिंगल नक्कीच मिळतीये. गौरवच्या माध्यमातून हे शेवटचं षटक हाताळलं जातं या इनिंग मधलं आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये ती 36 रन्स या सिंगलनं. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या फर्स्ट हाफ मध्ये. खरं म्हणजे जगन आतापर्यंत फार चांगली खेळी केली आहे. एकतर्फी किल्ला लढवला आपल्या संघासाठी, मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष करतोय. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये बॉल कलेक्ट केला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जगनचा, स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. 2 धावा मिळतील या ठिकाणी आणि 2 धावांनी धावफलक तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 38 या आकड्यावर जाऊन पोहोचतंय. चांगला बॉल या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेर निघालाय बॉल. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाहीये आणि 38 रन्स तुम्हाला स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळेल या ठिकाणी ठोणे संघाची. जो स्टार्ट त्यांना पहिल्या 3 ओव्हरमध्ये मिळाला त्या स्टार्टमध्ये त्यांना कन्सिस्टन्सी ठेवता आली नाहीये. हा देखील बॉल चांगल्या प्रकारचा हाताळलाय आणि इथे देखील एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. फार चांगली षटकं गेली, किशोरचं षटक आणि आता मात्र हे गौरवचं षटक. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. अपील करतायत परंतु या सिंगलने या इनिंगचं देखील या ठिकाणी समापन होत आहे आणि इनिंगच्या समाप्तीनंतर जर तुम्ही धावसंख्या बघितली या ठिकाणी तर 39 आणि 40 धावांचं लक्ष या मॅच मध्ये येते या ठिकाणी दहिवली संघासमोर. फार चांगली गोलंदाजी या ठिकाणी किशोर आणि गौरवच्या माध्यमातून झाली आणि या मॅच मध्ये कमबॅक करण्यात त्यांचा फार मोठा आतापर्यंतचा वाटा आहे. बॅटिंगच्या माध्यमातून हे कसं टार्गेट चेस केलं जाईल त्यासाठी आपण नक्कीच या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये अतिशय गोड गळ्याचे समालोचक आमचे मित्र आणि मुरबाड तालुक्याचे खऱ्या अर्थानं समालोचनामध्ये आन बान शान अर्थात दीपक बिराडे सर आपल्याला या ठिकाणी आज SPL साठी लाभले. त्यांना नक्कीच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुढील इनिंगसाठी आपण ऐकणार आहोत. अंपायरिंग त्यांचं सर्वांचं देखील या ठिकाणी कौतुक. कोणत्याही प्रकारचं रॉंग डिसिजनचं कधी इश्यू आला नाही. खूप चांगल्या दर्जाची अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे
तसेच या स्पर्धेमध्ये समालोचनाची संधी ज्यांनी दिली ते आमचे आदरणीय सोमनाथजी खाडे सर आणि श्री रामदादा पाटोळे सर, त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आणि मी इथे थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐका पुढील इनिंगचं समालोचन आदरणीय दीपकजी बिराडे सर यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. चला ओपनिंग पर इमिडिएटली पाठवा स्पोर्ट्स दहिवली. गोलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये छाप स्पेशली किशोर आणि गौरवनं सोडलेली आहे. इकॉनॉमिकल कामगिरी अंतिम 2 षटकात अवघ्या 8 धावाला 3 महत्वपूर्ण धक्के त्याने दिले. 39 वरती रोखलं के स्टार ठुनेला आणि आता 40चं लक्ष महत्वपूर्ण द्वितीय सत्रात. मनीषजी जोशी यांचा आवाज तुम्ही आज सकाळपासून पहिल्या सामन्यापासून ऐकत होता. तंत्रशुद्ध समालोचन त्यांच्या वतीनं, सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. ग्रामीण टेनिस क्रिकेट ची आमची संपूर्ण टीम, त्यांचं देखील अथक प्रयत्न, त्याचबरोबर ऑफिशियल पॅनलची देखील जबरदस्त कामगिरी, स्कोरच्या भूमिकेत देखील ऑफिशियल स्कोरची महत्वपूर्ण भूमिका, ऑफिशियल डीजे ऑपरेटर जे आमच्या आवाजाची चांगली काळजी घेतात. क्रिकेट विथ म्युझिक, क्रिकेट बरोबर प्रेक्षकांसमेत संगीताचा अद्वितीय आनंद सकाळच्या सत्रापासून ते देखील साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्या दोस्ती ग्रुपच्या वतीनं, आपल्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आज स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे आभार आम्ही व्यक्त करत आहोत. अंतिम सामना सध्या मैदानावरती 40 धावसंख्येचं लक्ष चेस करायचे. सलामीवर मैदानामध्ये संकेत पाटील ऑन स्ट्राईक आणि त्याच्यासोबत आपण बघत आहोत सलामीसाठी बंटी पाटील. 42 विन, 8.00 धाब्याची आवश्यक धावगती. लो स्कोरिंग बॅटल सध्या रंचेस करत असताना सायंकाळच्या सत्रात आपण बघत आहोत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी एसपीएलच्या या दिमागदार पर्वानं आज सजलेली नटलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आजचा महत्वपूर्ण आपण बघत आहोत सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील ग्रुप स्टेज मधील 8वा सामना सध्या आपल्या समोर. मॅच सुरू होते. निर्णायक द्वितीय सत्र दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल शफल झाले, रूम बनवला आणि बॉल पाठवला स्कोरलेग सीमा पार. संकेत पाटीलची दमदार सुरुवात. 2 बॉल स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे दमदार चौकार. टीम अकाउंट, त्याचबरोबर संकेत पाटीलचं इंडिव्हिज्युअल अकाउंट देखील क्लोज झालेलं आहे. फलकाचा शुभारंभ, फलकाचा श्री गणेश आपण बघत आहोत. पहिल्या चेंडूवरती 4 पॉवर प्ले सुरू आहे. 40चं लक्ष, 30 चेंडू 40 धावा. थोडं सोपं, सहज, सोयीस्कर समीकरण आणि त्याच कारणासह पहिल्या चेंडूपासून आक्रमण मैदानावरती आपण बघत आहोत. आघाडीसाठी सलामीवीर संकेत पाटीलच्या बॅटमधून. बागफुटत आले आउटसाइडला, पुन्हा एकदा टर्न करण्यात आला. मिडन आतमध्ये होता, फिल्डर पाठमोरा, मात्र त्याचा प्रभाव पडला नाही. आउटफील्ड फास्ट, बॉल तितक्याच वेगाने निघून चालला. विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पॉवर प्ले मध्ये सध्या अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाज चेतनच्या विरोधात. संकेत पाटील त्याच्या बॅटमधून आलाय आणि नेत्र दीपक नयनरम्य फटका, चौकार दुसरा. लागोपाठचे 2 चौकार धावफलक आपण बघत आहोत. 8 या आकड्यावर. स्टेट बॅटने ड्राईव्ह केला समोर, लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल झालं. एक सिंगल त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होईल. बाकलिपला खाली येत असताना फुल लेंथ वरती चांगला ऑफ ड्राईव्ह आता दाखवला.
बॅटर संकेत पाटीलला सिंगल सोबत तो जातो नॉस्टा करीला 3 चेंडू 2 चौकार 1 सिंगल 9 धाव्याचं त्याचं योगदान इंडिव्हिज्युअल 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट सांघिक धाव फलक 9 वरती तर बंटी पाटील या मॅच मध्ये पहिल्यांदा आता स्ट्रायकर रेट वरती डेड बॉलचं सिग्नल पंचांकडून करण्यात आलेलं आहे चेतनला आपण बघत आहोत फ्रंट लाईन बॉलर आहे की स्टार ठुनेचा पॉवर प्ले मध्ये सध्या गोलंदाजी करत असताना स्विंग अँड मिस चांगला चेंडू पाहायला मिळाला ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले होते अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत त्या ठिकाणी सलामीवीर बंटीचा निर्धाव चेंडूची सांगता धावफलक आपण बघत आहोत 9 या आकड्यावर स्टील 2 टू गो 26 चेंडू आणि 26 चेंडूत आवश्यकता 31 धावेची इझी इक्वेशन दिल स्कूप स्टाईल खेळण्याचा प्रयत्न तो फसला थर्ड बॅटला फिल्डर डाऊन दी बॉल आले बंटी पाटीलची बारी संपुष्टात पहिल्या षटकाचा खेळ संपला 9 ला 1 लॉस एमजे स्पोर्ट्स दहिवली संपादित केलेला आहे इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फुलर लेंथ फार लवकर पोझिशन बनवली होती तिलकरंदे दिलशान स्टाईल दुलस्कूल करण्याचा प्रयत्न तो फसला चेंडू व्यवस्थित बिल्डिंग झाला नाही आणि सरते शेवटी आपण बघत आहोत पहिलंच यश मिळतंय चेतनच्या सोबतीने फिल्डिंग करणाऱ्या के स्टार ठुनीला न्यू बॅटर ऑन ग्राउंड किशोर पाटील स्वतः संघनायक संघ कर्णधार सध्या ऑन स्ट्राईक मिस टाइम फटका मात्र मिड ऑफला बॅकअप बनवता एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय जगन बॅकअप केलं जाईल एक धाव स्कोर आपण बघत आहोत एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 10 ऑन बोर्ड 10 धावा बरोबर दाफल कव्हर 24 चेंडू 4 षटकात आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी 30 धाव्याची 7.50 धावगती हवी आहे थोडं स्पीडअप करणं गरजेचं राहील फिल्डिंग करणार संघ के स्टार ठुने उद्या देखील या शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये याच विभागातील नामवंत बलशाली बलाढ्य संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील उद्याचं शेड्यूल आम्ही थोड्याच वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचवतो लक्ष सुद्धा जो तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे तर रिपोर्टिंग टाइमच्या 15 मिनिटं अगोदर तुम्ही मैदानावरती उपस्थित राहणं गरजेचं राहील आज देखील काही संघ उशिराने आले ओव्हर मध्ये कपात करण्यात आला त्याचबरोबर पेनल्टी देखील इम्प्लिमेंट केलेली आपण पाहिली आहे शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा आहे आणि खास करून शेड्यूल मोठं आहे सो प्रत्येक सहभागी संघानं वेळेच्या बाबतीत आमच्या दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीगच्या मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य करणं गरजेचं राहील सेकंड ओव्हर पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत जगनला P2 इज इन प्रोग्रेस पहिलाच बॉल पायात होता ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न तो फसला डाऊन दी बॉल विकेटला फिल्डर त्याचं जजमेंट चांगलं संघनायक माघारी परततोय किशोरची बारी संपुष्टात 10 ला दुसरा धक्का एमजे स्पोर्ट्स दहिवलीला आणखीन एक विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट गोलंदाजी आपण बघत आहोत जगनकडून सेकंड पॉवर प्ले मध्ये पहिल्या चेंडूवरती त्याला सुयश उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो उद्या देखील याच विभागातील नामवंत तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतील शेंद्रून प्रीमियर लीगचा उद्या तिसरा दिवस न्यू बॅटर मनोज ऑन स्ट्राईक आप ट्रॅकर बॅकफुटवर आले पूलचा पॉवरफुल फटका मिड विकेट सीमारेषा फोडली षटकार मिडल ऑर्डरला चौथ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी मनोज पाटील षटकाराने त्याचं इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन झालेलं आहे मनोज गगे सिडीज कारण पाटील युनिक आय थिंक भरपूर आहे एमजे स्पोर्ट्स देवली मध्ये मात्र मनोज गगेची मनसोक्त सुरुवात या डावामध्ये झालेली आहे षटकारासोबत सांघिक धावफलक बऱ्याच कालावधीनंतर आपण बघत आहोत सध्या फ्लाय होत असताना उंचवडी घेत असताना 16 या आकड्यावर
बॅकफुटवर आले, कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, ट्रॅप मिळलं होतं, झालं सेट होतं आणि बरोबर अडकवलं, फसवलं ते मनोज गगेला. मागच्या षटकारानं क्विक रिप्लाय, फलंदाज बाद. महत्वपूर्ण तिसरा दिवस सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024. पहिला सामना एजे स्पोर्ट्स बादशाह त्यांच्या विरोधात साने 8:30 ला सामन्याबरोबर 8:15 ला तुमचं रिपोर्टिंग हवं. त्यानंतर पालीच्या विरोधात गोकुळगाव, दसेच्या विरोधात कातेवली, सानेच्या विरोधात गोकुळगाव, पालीच्या विरोधात कातेवली, भासेच्या विरोधात दसई, सानेच्या विरोधात पाली आणि गोकुळगावच्या विरोधात अंतिम सामन्यात दसई इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. उद्या देखील 8 मॅचेसचं शेड्यूल आहे. पहिला सामना बरोबर ऑन टाइम आपण रिपोर्टिंग करायचंय. एजे स्पोर्ट्स बादशाह आणि त्यांच्या विरोधात साने. नंतर मनोज माघारी परतला आणि त्यानंतर जसा न्यू बॅटर मैदानात दाखल झाला, कोऑर्डिनेशन ताळमेलचा अभाव स्पष्टपणे पाहिला. तो इनफिल्ड मधल्या कव्हर्स आणि डीप मधील लॉंग ऑफच्या फिल्डरच्या दरम्यान सोपा झेल अगदी दोन्ही फिल्डरच्या दरम्यान पडला आणि गोलंदाज त्या ठिकाणी जगन नाकोशा नाराज आहे, हताश आहे, हतबल आहे, उदास आहे. कारण त्याला माहिती आहे ही विकेट होती. कॉलिंग चुकलं, दोन फिल्डरच्या दरम्यान मिस कम्युनिकेशन, त्याचा फायदा मिळेल. बॅटिंग करणारे एमजे स्पोर्ट्स दहिवलीला 2च्या सोबतीने धावफलक 18 या आकड्यावरती. गौरवला आपण बघत आहोत 5व्या क्रमांकावरती मिडल ऑफ द ऑर्डर सध्या बॅटिंग करण्याकरता. मिस टायमिंग, बाटच्या अगदी 2 ला चेंडू ब्रश झाला, त्यानंतर बॉडीवरती आलेला इम्पॅक्ट फायनली आपण पाहिलेला आहे. टुवर्ड्स द बॉडी एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. स्कोर सिंगलच्या जोरावर सध्या आपण बघत आहोत 19 आकड्यावर. 19 चेंडू या डावामध्ये आता शिल्लक आहेत आणि 19 चेंडूत विजयाचं समीकरण 21, 21 धावसंख्येचं. विकेट आतापर्यंत 3 गमावलेले आहेत. आघाडीसाठी संकेत पाटील अजूनही सेफ आहेत. ऑन स्ट्राईक 3 चेंडूत 9 धावेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन. त्याची सोबत देत असताना 3 चेंडूत सध्या योगदान देताना आपण बघत आहोत. बॅकफुटवर देऊन लीड कट करण्याचा प्रयत्न, तो फसला. डॉट बॉलची सांगता आणि याबरोबरच पंचांकडून अधिकृत इशारा. ओव्हर नंबर 2 चा गेल कंप्लीट. षटक 2 संपली. 40चा पाठलाग करत असताना 2 षटकात पॉवर प्ले मध्ये 19 बनवले. 18 चेंडू 7.00 धावेची आवश्यक धावगती. रन समेत आता विजयासाठी एमजे स्पोर्ट्स दहिवलीला 21 त्या ठिकाणी 21. स्पीडअप करा. फिल्डिंग करणारा संघ के स्टार ठुणे. 18 बॉल 3 षटक विजयासाठी 21 ची आवश्यकता मॅच मध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं चेतन 10 धावा कर्ज केले होत्या. 1 विकेट त्याने कॅरी केली होती. सेकंड ओव्हर मध्ये 2 विकेट जरूर कॅरी केल्या. जगनना मात्र धावफलकाचा वेग त्याला देखील नियंत्रणात आणता आला नाही. 9 धावा त्याने देखील कर्ज केलेल्या आहेत. माफक 40 धावसंख्येचं संरक्षण करत असताना आता समीकरण ऑन स्क्रीन तुमच्या समोर. 18 चेंडू 3 षटक आवश्यकता 21 धावेची. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. दीप येतात गोलंदाजीसाठी, ज्याला प्रकाशमान कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. शॉर्ट थर्ड मॅन कव्हर पॉइंट इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाईडिश उभा करण्यात आलाय. डीप मध्ये स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ अगदी स्ट्रेट आहे. ऑन साइडला आपण बघत आहोत बॅकअप डीप मध्ये मिड विकेट, त्या सोबतीनं स्ट्रेटिश लॉंग ऑन आणि वाईडिश काव कॉर्नर. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये सेट करण्यात आलेला आहे. 3 षटक 18 चेंडू 21 ची आवश्यकता. डीप बॉलिंग ट्रॅकवर स्टॅकर एंडला आपण बघत आहोत गौरवला. गौरव शिंगळे ऑन स्ट्राईक. 18 चेंडू 21 ची आवश्यकता. पहिला बॉल बॅकफुटवर येत असताना कट करण्याचा प्रयत्न गाईडलाईनला ओलांडून जातोय. ऑनफिल्ड अंपायर संदेश किस्मतराव सरांच्या सिग्नलला वाईटचा एक अतिरिक्त धाव, याचबरोबर धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर आपण बघत आहोत एक्स्ट्रा रन सोबत 20. 20 आकड्यावर अर्ध लक्ष तर गाठले. अजूनही 20 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 18 बॉलचा गेल बाकी असताना शफल झाले. तर नंतर वॅकंट एरियामध्ये चेंडू आपण बघत आहोत. मिडफिल्डच्या फिल्डरला चेस आहे, प्रयत्न त्याचा चांगला आहे. फायनली बॅकअप आलं नाही.
रिले थ्रो करण्याचा प्रयत्न तो फसला, बॉल डायवर्ट झाला आणि निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. समीकरण या मॅच मध्ये आता 16 धावसंख्येचं 17 चेंडूंचा खेळ बाकी असताना मिस टाइम फटका, कप पॉइंट, डाऊन दी बॉल आणि याचबरोबर विकेट येताना पाहायला मिळेल. हा 14दा धक्का बसतोय. गौरव शिंगळे माघारी परतलाय. न्यू बॅटर मयूर शिंगलेला आपण बघत आहोत. याचं कारण आहे मागच्या चेंडूवरती कप पॉइंट मध्ये इनफिल्डला सुंदर झेल पकडण्यात आलेला आहे जगनकडून. गौरव शिंगले माघारी परत 4 धावेचं योगदान देत असताना महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण बघत आहोत. आता तो माघारी परतलेला आहे. एमजी स्पोर्ट्स दहिवली विजय अगदी दृष्टिक्षेपात, परंतु तो अजूनही दूर आहे. प्रयत्न त्यांना अंतिम धावेपर्यंत करावे लागतील कारण समोर चॅलेंज तगड आहे के स्टार ठुनेचं. मयूर शिंगले ऑन स्ट्राईक, न्यू बॅटर. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅटर खेळण्याचा प्रयत्न, बॅटर बीट झाला, विकेट किपर देखील बीट झाला. ज्युनियर बाउन्स या बॉलवरती आपण पाहिला जो थोडा समांतर अगदी यष्ट्यांच्या समांतर उंचीनं बॅकअप थर्डमॅनला करण्यात आलेल्या डॉट चेंडूची सांगता. धावफलक 24 आकड्यावरती 15 चेंडू या डावाचे बाकी आहेत आणि 15 चेंडूत समीकरण विजयासाठी 16 धावसंख्येचं. 15-16 विकेट आल्या. रेग्युलर इंटरव्हलवरती डॉट बॉल पर्सेंटेज वाढली तर मॅच मध्ये दबाव बनवेल के स्टार ठुणे. आप ट्रॅकर शफल झाले आणि तदनंतर दिशा दिली. स्क्वेअरलेगचा फिल्डर पोहोचणे अगोदर बॉल आपण बघत आहोत. डीप स्क्वेअरलेग सीमा पार निघून चाललाय. मयूर शिंगळेने तरते शेवटी इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन केलंय या नेत्रदीपक चौकारानं. 4 धावेसोबत संघाचा धावफलक आपण बघत आहोत 28 आकड्यावर. 12 धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी अजूनही एमजे स्पोर्ट्स दहिवलीला. बरोबर ऑफस्टमच्या बाहेर कमिट झाले. शॉर्ट ऑफ गुडलिन होता. वॅकंट एरियामधून चेंडू ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड फास्ट आहे प्रचंड छत्रपती क्रीडांगणाची. धावसंख्या 4 आपण बघत आहोत 28 आकड्यावर. लाईन इथे खराब आहे. गाईडलाईनला ओलांडून जाणारा चेंडू. ऑनफिल्ड अंपायर संदेश किस्मतराव सरांकडून एक्स्ट्रा रनचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येसोबत आपण बघत आहोत स्कोर 29 आकड्यावर 29 ऑन बोर्ड. 11 रनची आवश्यकता आता या मॅच मध्ये विजयाकरता. 11 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. कव्हर्स मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. कव्हर पॉइंटचे फिल्डर इनफिल्ड मध्ये उपस्थित आहेत. उचलून फेक होईल. या दरम्यान 1 धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगलच्या जोरावर टीमची टोटल आपण बघत आहोत 30 आकड्यावर. स्टील 1 टू गो. धावसंख्या 30. अजूनही विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. आपण पूल करत असताना ऑनसाइडला प्लेसमेंट, मिडविकेटला बॅकअप. 1 धाव त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होईल. आज बरोबर औपचारिकरित्या 3ऱ्या षटकाची समाप्तीची घोषणा. षटक 3 संपली. 10.33 ची धावगती धावफलकावरती. 4 गटांच्या बदल्यात धावा उभारले 31 रन. धावफलक आपण बघत आहोत 31 आकड्यावर. जयेश बॉलिंग साठी निर्णायक 4थं षटक सध्या सुरू होतं. 9 धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजयाकरता. आघाडीसाठी संकेत पाटील अजूनही खेळपट्टीवरती बेडिंग आणि क्लोदिंग घेऊन टल ठोकून उभे आपल्याला पाहायला मिळतात.
5 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. 2 चौकार 2 सिंगल, इंडिव्हिज्युअल 10चं योगदान. ऑन दी अप कव्हरच्या डोक्यावरून प्रॉपर प्लेसमेंट, परिपक्व फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्यावरती सीमा पार, चौकार. मेरिट वरती खेळले, थांबले, वाट पाहिली, तदनंतर या बॉलची वाट लावली. चौकारासोबत स्कोर आपण बघत आहोत 35-35 या आकड्यावर. 5 धाब्याची आवश्यकता त्या मॅच मध्ये विजयासाठी एमजी स्पोर्ट्स दहिवलीला. लाईन इथे चांगली आहे, सन्मान देण्यास भाग पडला त्या ठिकाणी फलंदाजाला प्रत्युत्तरच नव्हतं. जसा तो ऑफस्टमच्या बाहेर कमिट झाला, त्याचा फुटवर्क पाहिलं, एक वन फुल लेंथ ऑफस्टमच्या बाहेर टाकण्यात आला आणि त्या ठिकाणी मागच्या 4 नंतर जयदेश कडून आपण बघत आहोत कमबॅक करण्यात आलेला. धावफलक 35 वर 5 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. 10 चेंडूंचा केलं जुनी बाकी आपण बघत आहोत. अर्ध्या विकेटवरती बॉल आणि आता त्यावरती फटका फसला. चौथ्या अटेम्प्ट मध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरने टिपलाय झेल. याचबरोबर आघाडीसाठी संकेत पाटील जी केली आता फेल. हा 5वा झटका. न्यू बॅटर भूषणला आपण बघत आहोत ऑन स्ट्राईक. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल ते 35 आकडावर 35. भूषणच्या बॅट मधून विनिंग स्ट्रोक. एम एस धोनी स्टाईलने सामना संपला, मॅच फिनिश आणि विजयश्री संपादित केला. तो अंतिम सामन्यात टीम एमजे स्पोर्ट्स दहिवलीनं मनपूर्वक अभिनंदन एमजे स्पोर्ट्स दहिवली. आणि टफ अँड हार्ड आपण देऊयात के स्टार डोनेला. चला हँडशेक करून घ्या दोन्ही टीम, हस्तांदोलन करून घ्या. ग्रुप स्टेजेस मध्ये आज जबरदस्त कामगिरी आपण बघत आहोत. एमजे स्पोर्ट्स दहिवलीचे 2 विजय आज त्यांनी संपादित केलेले आहेत. सामनावीराच्या पुरस्काराची उद्घोषणा यानंतर आपण करत आहोत. महत्वपूर्ण लढतीमध्ये चौदा धाब्याचं योगदान दिलं संकेतनं आणि संकेतला आपण सामनावीराचा किताब लो स्कोरिंग मॅच मध्ये देत आहोत. पंढरीदादा पाटोले यांच्या शुभ हस्ते सामनावीराच्या